नमस्कार मित्रांनो, RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत दोन अत्यंत महत्त्वाच्या अपडेट समोर येत आहेत। पहिली म्हणजे पालकांसाठी शासनाने प्रवेशाची मुदत वाढवली आहे आणि दुसरी म्हणजे प्रवेशाची सद्यस्थिती काय सांगते? किती जागा भरल्या आहेत आणि किती शिल्लक आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। RTE प्रवेशाची सद्यस्थिती पाहता यावर्षी तब्बल 2,89,286 पालकांनी अर्ज केले होते, ज्यामधून लॉटरीद्वारे 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 86,034 मुले अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत। मात्र धक्कादायक बाब म्हणजे निवड झालेल्या 1,05,000 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 40,852 मुलांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे। याचा अर्थ असा की निवड झालेल्या निम्म्याहून अधिक मुलांचे प्रवेश अजूनही प्रलंबित असून पालकांमधील हीच संथ गती आणि अडचणी लक्षात घेऊन शासनाला अखेर प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे। महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 20 एप्रिल 2026 रोजी हे अधिकृत पत्रक जाहीर केले आहे। या पत्रातील मुख्य विषय असा आहे की RTE 25% प्रवेश लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। याआधी कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी शेवटची तारीख 20 एप्रिल 2026 होती। परंतु अनेक पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन आता ही मुदत वाढवून 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली आहे। जर तुमच्या पाल्याचे नाव लॉटरीमध्ये आले असेल तर आता तुमच्याकडे 30 एप्रिल 2026 पर्यंत वेळ असून या काळात तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील। सर्वात आधी तुमच्या जवळच्या पडताळणी समितीकडे जाऊन सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घ्या आणि त्यानंतर आपला प्रवेश पोर्टलवर ऑनलाईन निश्चित झाल्याची खात्री करून घेणे अनिवार्य आहे। एप्रिल 30 ही शेवटची तारीख असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता पालकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करावे। ज्या पालकांनी अजूनही कागदपत्र पडताळणी केलेली नाही किंवा तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश रखडला होता त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे। 30 एप्रिलनंतर तुमची निवड रद्द होऊ शकते आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाऊ शकते। मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे। लक्षात ठेवा, एकूण 1,05,000 निवडींपैकी फक्त 40,000 प्रवेश झाले आहेत, म्हणजेच अजून खूप जागा शिल्लक आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजून प्रवेश घेतलेला नाही। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।